जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे आमचा विधानसभा जुन्नर तालुका, या तालुक्याच्या मार्फत आळेपाटा येथे उद्या सोमवार दिनांक 6 तारखेला आम्ही एक जन आक्रोश आंदोलन, शेतकरी जन आक्रोश आंदोलन घेण्याचे ठरवले होते. परंतु काही गोष्टी लक्षात आल्या. मी आज मुंबईवरनं येत असताना बघत होतो, मुंबईमध्ये पाऊस ज्या पद्धतीने पडत होता तसंच इकडे ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत होता. त्याच्यानंतर काही प्रशासनाकडनं आलेले निर्देश होते की प्रदेश प्रशासनाने सांगितले की रेड अलर्ट दिला होता की काही मुलांना शाळेमध्ये तुम्ही सुट्ट्या दिल्या होत्या. असं सगळं बघत असताना मग मी आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख आनंदभाऊ रासकर असतील, तसेच युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय शांतारामजी सावंत असतील, असे अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की पावसाचा जास्तीत जास्त संभव असल्यामुळे आणि आजही बऱ्यापैकी पाऊस पडतोय, उद्या पण पावसाची संभावना असल्यामुळे की जर आपल्याला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण ही लढाई करतोय तर शेतकरी पण आपल्याला जर का संपर्कात येतोय आणि शेतकरी पण म्हणतोय की तुम्ही हे आंदोलन घेताय ते आमच्यासाठी चांगले आहे. परंतु पावसामुळे जर त्या आंदोलनामध्ये कुठे काही गोष्टीमध्ये रुकावट येत असतील तर त्याकरता आम्ही असा निर्णय घेतलाय पक्ष म्हणून, जुन्नर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून, की उद्याचं जे आंदोलन आहे आळेफाटा येथील ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. कारण आम्हाला शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या याच्यातून हे आंदोलन आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. आमचे आनंदभाऊ रासकर असतील, त्यांनी तर नियोजन त्यांच्याकडे दिलं होतं आम्ही संपूर्ण याचं आंदोलनाचं. त्यांनी सर्वतोपरी आंदोलनाची पूर्ण तयारी केलेली आहे. आळेपाटा येथील आंदोलन एवढ्या चांगल्या प्रकारचं होणार होतं, परंतु मीच इथे त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर म्हटलं आपल्यामुळे लोकांना, ज्यावेळेला आमच्या भास्कर शेठ गाडगे असतील किंवा मी उपतालुका प्रमुखांना संपर्क केला त्यावेळेला त्यांच्या इकडे असलेलं अतिवृष्टी आणि असलेली कामं, त्याच्यामुळे त्यांना येण्याचं कठीण वाटायला लागलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येत आहे की हे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ती पुढे जी तारीख येईल त्या तारखेला आम्ही तुम्हाला पत्रकार बांधवांना पण कळवू, आमच्या शेतकरी बांधवांना पण कळवू आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे आंदोलन घेऊ. आंदोलनाची तयारी अतिप्रतिम झालेली आहे. मी खास करून आनंदभाऊ रासकरांचं मनापासून त्यांचं कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलनाची तयारी केली आहे आणि ज्या प्रमाणे आम्हाला त्याच्याबद्दल रिपोर्ट आलेले ते एकदम चांगले आहे आणि आंदोलन चांगल्या प्रकारे होणार होतं. परंतु निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही.